नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळं सवंगड्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत यूज ऑफ ए अँड ॲन, दॅट मीन्स आर्टिकल्स. ओके, सगळ्यात आधी अल्फाबेट्स जे आहेत ना आपले ABCD झेडपर्यंत, ते सगळे तुमच्या डोळ्यांसमोर आणा आणि त्यामध्ये असलेले फक्त वॉवेल्स जे आहेत ना, वॉवेल्स A, E, I, O आणि U, हे 5 असतात व्हॉवेल्स, हे लक्षात घ्या. मग यांचा यूज जो आहे तो मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये शेअर केला होता. आज आम्हाला पुन्हा तो आमच्या तासाच्या वेळेला लक्षात आला, म्हणून मी तो व्हिडिओची एक एक्सरसाइज जे म्हणतो आपण ते घेत आहोत या ठिकाणी. मग बघा, आता या ठिकाणी मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, जर कोणत्याही शब्दाची सुरुवात जर AEIOU ने होत असेल तर त्याला आपण ॲन हे उपपद लावतो, आणि जर नसेल तर मग ए ह्या वॉवेल्सने जर नसेल तर मग कॉन्सोनन्ट्सने असेल तर मग त्याला आपण ए वापरतो. फॉर एक्झाम्पल इथे पेन दिलेला आहे, मग अ पेन की ॲन पेन, तर या ठिकाणी आपण लिहिणार बालमित्रांनो अ पेन. पुढलं बघा, याचं पहिलं अक्षर B आहे, मग अ बॉल. पुढे इथे ए आहे, मग इथे लिहू आपण ॲन ॲपल. ओके, त्याच्या पुढलं बघा आता अ पेन्सिल, अ पेन्सिल. आता इथे बघा अ पेन्सिल्स म्हटलेलं आहे, पेन्सिल्स. लक्षात घ्या, ए आणि एन यांचा अर्थच मुळात असतो फक्त आणि फक्त एकवचन. एकवचनी शब्दांच्या वेळेलाच हे ए आणि एन वापरले जातात. आलं लक्षात? मग इथे पेन्सिल्स असल्यामुळे इथे कोणतंही आर्टिकल लागणार नाही. आता इथे ॲन्ट म्हटलेलं आहे, ॲन ॲन्ट, अ कॅट, अ कॉट, अ गर्ल, अ बॉय. पुढलं बघूया, या ठिकाणी एग आहे, मग इथे आपण लिहू ॲन एग. ॲन इंजिन, पहिलं अक्षर AEIOU, 5 जर स्वरांनी युक्त असेल तर ॲन. अ बॅग. आता इथे ग्रेप्स म्हटलेलं आहे, ग्रेप्सचं अनेक वचन म्हणजे या ठिकाणी कोणतंही आर्टिकल येणार नाही. ऑक्स, एकच बैल, ॲन ऑक्स. ऑक्झन, ऑक्सचं अनेक वचन ऑक्झन असतं, नो आर्टिकल. टीथ, अ टीथ म्हणायचं ना, अ टीथ, तर बिलकुल नाही. टीथ हे टूथचं अनेक वचन आहे, त्यामुळे इथे सुद्धा कोणतंही आर्टिकल लागणार नाही. अ बकेट. आता इथे मुद्दाम त्यांनी चेअर्स म्हटलेलं आहे, मग इथे आपण कोणतंही आर्टिकल लागणार नाही, कारण चेअर्स अनेक वचन, ए आणि ॲन कोणतंच लागणार नाही. ॲन इंक पॉट. बघा पुढलं, ॲन अंपायर, ॲन अंपायर. अ बॉल, ॲनेक्स, अ व्हिसल, अ कबर्ड, अ व्हॅन. इथे लिहू आपण ॲन इंजिन, अ कार, ॲन एरोप्लेन, अ हाऊस. हे तर लक्षामध्ये. या पद्धतीने आपण ए आणि ॲन वापरणार आहोत. जर एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला जर AEIOU या स्वरयुक्तते असेल तर त्या ठिकाणी ए हे उपपद लागतं, ॲन हे उपपद लागतं, आणि जर नसेल कॉन्सोनंट्स असतील तर ए हे उपपद लागतं. आणि लक्षात घ्या, हे झाले फक्त कॉमन लेव्हलला नियम. ए आणि ॲनचे नियम जसे आपली हायर स्टँडर्ड बदलत जाईल त्या पद्धतीने काही असे अपवाद असतात की त्या ठिकाणी नकळत ए लागतो आणि काही ठिकाणी ॲन लागतो. फॉर एक्झाम्पल, ॲन ऑनेस्ट असं बोललं जात असतं, ॲन ऑनेस्ट बॉय. आता तुम्ही सांगाल की टीचर इथे तर एच दिलेला आहे शब्दाच्या सुरुवातीला, मग इथे ॲन कसा वापरला? तर इथे काही ठिकाणी जर उच्चार हा जर स्वरासारखा असेल, इथे ऑनेस्ट असं बोलावं लागतं आपल्याला, ऑनेस्ट. जर उच्चार जर स्वरासारखा असेल तर त्या ठिकाणी ॲन हे उपपद लागतं. असे काही अपवाद असणार आहेत. ते अपवाद तुम्ही जसे मोठे व्हाल, तुमची इयत्ता वाढेल, तेव्हा तुमच्या लक्षात ते येतीलच. तर भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.